सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। तलाठी भरती प्रक्रियेवरून महसूल विभागाला आणि महायुती सरकारला बदनाम करणाऱ्या पारदर्शक भरती प्रक्रियेतून यशस्वी झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र देऊन चपकार दिला असल्याचा टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला। जिल्हा सहकारी बँकेच्या सहकार भवन सभागृहात महसूल पंधरवडा निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। महसूल पंधरवडा निमित्त जिल्ह्यात 189 नवनियुक्त तलाठी यांना आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले होते। आमदार रोहित पवार हे आता संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व झाले आहे, त्यामुळे कर्जत जामखेडच्या मतदारांनी राज्यामध्ये फिरण्यासाठी रोहित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यांनी केले। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मिरजगाव येथे उपजिल्हा रुग्णालय, रस्ता व गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचे कार्यक्रम झाले, त्यावेळी ते बोलत होते। महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मंजूर कामांना ज्यांनी स्थगिती आणली तेच आता कामाचे उद्घाटन करण्यासाठी झोपेतून जागे झाले आहे। महायुती सरकारने मागील काळातील कामांना स्थगिती दिल्याने विकास कामात खंड पडला। या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागितली, तेथून न्याय मिळाल्याने आम्ही मंजूर करून आणलेल्या विकास कामांचा मार्ग मोकळा झाला। भाजपाने शिवसेना व राष्ट्रवादी फोडून राजकारणाला विकृत वळण लावल्याची घणाघाती टीका आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे। मुळा प्रवरा पाणलोटात मुसळधार पाऊस सुरू असल्याने भंडारदरासह सर्वच लहान मोठ्या धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे। भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले असून धरणातून नदीपात्रात 7444 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे। निळवंडे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या घाटघर, रतनवाडी, भंडारदरा, पांजरे, बारी, कुमशेत, पाचनई, पेठेवाडी परिसराला मुसळधार पावसाने झोडपले आहे, त्यामुळे ओढे, नाले, तलाव तुडुंब भरले आहेत। शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे। आदिवासी भागातील मातीच्या घरासह अनेक घरांना पावसामुळे गळती लागली आहे। परिसरातील गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे। गेल्या अनेक वर्षापासून एकत्र कुटुंबात राहणाऱ्या दैराने दारूच्या नशेत टणक वस्तूने जबर मारहाण करून सख्या भाऊजाईचा निर्घुण खून केल्याची खळबळजनक घटना राहाता शहरातील 15 चारी हद्दीत घडली। सविता लहानू पवार असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। दरम्यान पसार झालेला खुनी आरोपी बबन गोविंद पवार याला पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केला आहे। या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन भागातील रहिवासी इस्माचा मृतदेह संशयास्पद अवस्थेमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे। दरम्यान मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलीस ठाण्यासमोर ठेवून ठिय्या मांडला। अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेऊन अंत्यविधी करण्यात आला। विकासासाठी आणलेल्या 3000 कोटी निधीतून प्रत्येक गावाला विकासाच्या वाटेवर आणून मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला आहे। रवंदे गाव देखील मागे राहिले नाही। रवंदे गावातील आजपर्यंत न सुटलेले विकासाचे प्रश्न सोडून दाखवले असून विकासाला भरघोस निधी दिले असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे। मला आमदार करण्यासाठी आमदार बबनराव पाचपुते यांची महत्त्वाची भूमिका आहे। मी आमदार होणार याचे भाकीत सुदाम गोरखे यांनी 1 वर्षापूर्वीच केले होते, ते आता खरे ठरले आहे। लोणीकरांनी आमदार म्हणून केलेले सन्मान आयुष्यभर लक्षात राहणार असे प्रतिपादन आमदार अमिश गोरखे यांनी केले आहे। संगमनेर बस स्थानक आणि परिसरात वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने तसेच नो पार्किंगमध्ये चारचाकी वाहने उभी करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली। शनिवारी संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील विशेष पोलीस पथक व शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक पोलिसांनी संगमनेर बस स्थानक परिसरात ही कारवाई केली। 38 वाहनांवर कारवाई करत 24,000 रुपयांचा दंड करण्यात आला आहे।
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे 1 ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान राहुरी पोलीस पथकाने एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला। पोलीस पथकाने या कारवाईत 4 जुगारांवर कारवाई करून रोख रक्कम व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले। 1 ऑगस्ट रोजी राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त खबरांमार्फत जुगार अड्डा सुरू असल्याची खबर मिळाली। त्यानुसार पथकाने कारवाई करत जुगाराचे सामान जप्त केले आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।